धाराशिवमध्ये जाऊया। धाराशिव बाजार समितीवरती भाजप आणि शिवसेना युतीनं वर्चस्व निर्माण केलेलं आहे। 18 पैकी 17 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत। भाजप शिवसेना तिथं विजयी झालेली आहे आणि ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचा दारुण पराभव झालेला आहे। भाजपचे आमदार राणा पाटील आणि डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पॅनलनं ही कमाल केलेली आहे। विजयी पताका तिथं फडकवलेली आहे आणि खासदार आणि आमदार ठाकरे गटाचे जे निंबाळकर ओमराजे निंबाळकर आहेत, कैलास पाटील आहेत, यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। खरं तर तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये आपली शक्ती दाखवली असं म्हणावं लागेल। भूम ची जागा त्यांनी राखलेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या ताब्यात घेतलेली आहे। त्यानंतर आता धाराशिव एक मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते। तिथं राणा पाटलांच्या सोबत तानाजी सावंत यांनी एक मोठा विजय संपादन केलेला आहे। ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत ठाकरे गटाचे आमदार राहिलेले कैलास पाटील यांना सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलंय। दारुण पराभव त्यांचा झालाय। तिकडे वाशिम मध्ये मनोरा बाजार समितीचा निकाल आपल्या हाती आलाय। शेतकरी पॅनलच्या इंदुबाई इंगोले विजयी झाल्यात। मवियाच्या सीमाबाई पवारांचा सुद्धा तिथं विजय झालेला आहे। त्यामुळे मवियाला इथं अप्पर हँड मिळताना दिसतोय। मवियाच्या सीमाबाई पवार यांना विजय मिळालेला आहे। मानोरा बाजार समितीचा हा निकाल आपल्या हाती हळूहळू येतोय। एका जागेचा हा निकाल आपण जसजसा येईल तसा तुमच्यापर्यंत पोहोचतोय। निकाल अजून पूर्ण स्पष्ट झालेला नाहीये, पण मवियानं मात्र इथं आघाडी घेतल्याचं दिसतंय।